जय हिंद मित्रांनो, मी संजय बावणे, रोड टू सक्सेस युट्यूब चॅनल तुम्ही सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण सूर्य मालिकामधले पहिला आणि दुसरा भाग पाहिलाय. आज आपण जे 3 पॉइंट म्हणजे चंद्रमा, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण बघूया. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपली जी पृथ्वी आहे, या पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपग्रह म्हणजे तो आहे चंद्रमा. तर चंद्रमाबद्दल काही आपण इम्पॉर्टंट पॉइंट आपण पाहूया. तर लक्षात ठेवा, जो चंद्रमा आहे हा पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपग्रह आहे. त्याच प्रकारे सेलेनोलॉजी ही चंद्र अभ्यास करणारी शाखा आहे किंवा चंद्राचा अभ्यास करणारी काय आहे, शाखा आहे. ठीक आहे मित्रांनो. त्याच प्रकारे जो चंद्रमाचा पृथ्वीहून 57% कुठे कुठे 59 पण दिसते. ठीक आहे ना, 57% भाग दिसते. हा लक्षात किती टक्के भाग दिसते? 57%. त्याच प्रकारे चंद्रमाचा प्रकाश पृथ्वीवर येण्यास पृथ्वीवर येण्यास 1.3 सेकंद इतका लागतो. त्याच प्रकारे लक्षात ठेवा, चंद्रमा हा स्वतःच्या अक्षावर फिरतो म्हणजे परिवलन, आणि चंद्रमा हा पृथ्वीच्या भोवताल फिरतो म्हणजे परिक्रमण. तर लक्षात ठेवा, चंद्रमाचा परिवलन व परिक्रमण काळ हा सारखाच असून एकूण वेळ 27 दिवस 8 तास इतका लागतो. लक्षात ठेवा, चंद्रमाचा परिवलन काळ आणि परिक्रमण काळ हा काय सारखाच आहे. त्यानंतर आपण पाहू चंद्रमाचा असं म्हणू आपण, चंद्रमाची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा 1/6, तर चंद्रमाचा द्रव्यमान, याला मास म्हणतो आपण, द्रव्यमान पृथ्वीच्या द्रव्यमानपेक्षा 1/81 आहे. लक्षात ठेवा, हा जो इम्पॉर्टंट पॉइंट मी सांगितले तुम्हाला जे आहे चंद्रमाबद्दल आहे आपण. ठीक आहे ना मित्रांनो, तर याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. आणखी एक पॉइंट आणखी आलाय, चंद्रमा पृथ्वीपासून 3,84,000 किलोमीटर अंतरावर आहे. किती? 3,84,000 किलोमीटर. हे लक्षात ठेवा. आता स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत की चंद्रग्रहण कोणत्या प्रकारे लागतं किंवा चंद्रग्रहण मध्ये काय होतं. तर लक्षात ठेवा, हे जे आकृती आपण बघत आहोत यामध्ये पाहतो सूर्य, पृथ्वी आणि चंद्रमा. ज्या वेळेस सूर्य, पृथ्वी आणि चंद्रमा एका रेषेमध्ये येतात, आलं लक्षात, एका रेषेमध्ये येतात, त्यावेळेस जी घटना घडते त्या घटनेला आपण म्हणतो चंद्रग्रहण. का म्हणतो आपण? लक्षात ठेवा, चंद्रग्रहण. आणि काही पॉइंट म्हणजे महत्वाचे म्हणजे काय ते लक्षात ठेवा, चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमाच्या दिवशी लागतो. याचा अर्थ हा नाही की प्रत्येक पौर्णिमाला चंद्रग्रहण असतं, पण ज्या दिवशी चंद्रग्रहण असणार त्या दिवशी काय असणार? पौर्णिमा असते. आलं लक्षात. म्हणजे याच्यामध्ये काय होते, जे पृथ्वीची छाया आहे, पृथ्वीची जी सावली आहे ती कुणावर पडते? चंद्रमावर पडते. तर चंद्रमावर पडल्यामुळे काय होते, जवळपास इतका भाग हा झाकला जातो, हा टोटली भाग असा झाकला जातो. आलं लक्षात. तर त्याच्यामुळे काय होते, याच्यावर काय लागलं? चंद्रग्रहण. अरे मला सांगा, ग्रहण म्हणजे काय? म्हणजे लपणे. आता मला सांगा, हा जो प्रकाश होता डायरेक्ट जात होता पहिले
चंद्रमापाशी, लक्षात. पण मधात काय आलं आता, पृथ्वी आली, तर त्याच्यामुळे हा सूर्याचा प्रकाश पूर्णपणे जात आहे का, चंद्रमावर नाही. तर पृथ्वी मधात आल्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रमावर पडते, आणि लक्षात. त्याच्यामुळे काय होते, ग्रहण लागते. कोणाला, चंद्रावर ग्रहण. तर आशा करतो तुम्हाला चंद्रग्रहण समजलं असेल. आणखी एक पॉईंट सांगतो, लक्षात ठेवा. एक शब्द आहे भरती व ओहोटी, म्हणजे समुद्राची जी लाट आहे, उठणे आणि मागे जाणे, आलं लक्षात. तर भरती आणि ओहोटी, लक्षात ठेवा. यामध्ये काय होते, इथून चंद्रमा आपल्याकडे खेचतो आणि इकडून सूर्य आपल्याकडे खेचतो. तर यावेळेस काय होते, भरती आणि ओहोटी तो होते, त्याची भरती होते, जी लाट उठते ते तितकी जास्त उंच नसते, आलं लक्षात. तर ह्या काही पॉईंट लक्षात ठेवजा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला पॉईंट. ठीक आहे, आता मित्रांनो समोर सांगतो मी तुम्हाला. तो चंद्रग्रहण आहे तो आपण जास्त वेळापर्यंत पाहू शकतो मित्रांनो. कारण की लक्षात ठेवा, चंद्र हा पृथ्वीच्या किंवा पृथ्वीची परिक्रमा करतो आणि पृथ्वी ही सूर्याची परिक्रमा करतो. म्हणजे पृथ्वी जर अशी येत असेल तर चंद्र पण हा पृथ्वीच्या असा असा फिरत असेल. म्हणजे हे जे, म्हणजे इथे पृथ्वी आहे, इथे जवळपास चंद्र येत असेल, म्हणजे दोन्ही जवळपास सारखे सारखे सारखे, त्याच्यामुळे आपल्याला चंद्रग्रहण जास्त वेळपर्यंत दिसते. हे थोडं लक्षात ठेवा. ठीक आहे ना मित्रांनो. आता समोर सांगतो तुम्हाला, आपण पाहू. म्हणजे यामध्ये काय होते आता, सूर्यग्रहण. तर सूर्यग्रहण मध्ये काय होते मित्रांनो, ज्या वेळेस सूर्य आणि पृथ्वी याच्या मधात चंद्रमा येते तेव्हा काय होते, लक्षात ठेवा, सूर्यग्रहण. आणि सूर्यग्रहण हा नेहमी अमावस्येच्या दिवशी होते, लक्षात, अमावस्येच्या दिवशी होते. त्याच प्रकारे सूर्यग्रहण चा काळ हा जास्त नसतो, लक्षात ठेवा. आता जास्त नसतो म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, पुन्हा चंद्रमा पृथ्वीची परिक्रमा करणार, तर पृथ्वी अशी फिरणार, तर हा सुद्धा असा फिरणार. जसा हा असा फिरला, म्हणजे इतक्याच जवळपास आला समजून चला पृथ्वी, इतक्याच जवळ आला चंद्रमा, तुम्हाला ऑब्विसली दिसणार, आलं लक्षात. या प्रकारे आपण म्हणू शकतो की सूर्यग्रहण जो आहे त्याचा काळ चंद्रग्रहण पेक्षा कमी वेळ असते, आलं लक्षात. त्याच प्रकारे लक्षात ठेवा, या दिवशी लक्षात ठेवा, सूर्यग्रहणच्या दिवशी भरती व ओहोटी जास्त होत असते. म्हणजे लक्षात ठेवा त्याचं कारण काय. आता बघा, या साईडला आहे पृथ्वी, मधात आहे चंद्रमा, म्हणजे चंद्रमा आपल्याकडे खेचून झाला गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे, आणि इकडून कोण खेचून झाला, सूर्य पण खेचून झाला, आलं लक्षात. तर याच्यामुळे होते काय असते, लक्षात ठेवा, की भरती खूप जास्त, म्हणजे जे लाटा असते खूप जास्त उंच उठते, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात जास्त लक्षात ठेवा, भरती आणि ओटीसाठी सर्वात जास्त बळ कुणाची लागते, तर लक्षात ठेवा चंद्रमाचा. कारण की चंद्रमा आपल्या पृथ्वीच्या एकदम जवळच आहे. तर आशा करतो सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे ना. सूर्यग्रहण म्हणजे काय, जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधात काय असते, चंद्रमा असते, आलं लक्षात. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, एक पॉईंट सांगतो तुम्हाला मी, ते म्हणजे पॉईंट कोणता, तर लक्षात ठेवा, एक घटना आहे उपसौर आणि अपसौर. आता लक्षात ठेवा, उपसौरची घटना नेहमी 3 जानेवारी, तर 4 जुलै रोजी अपसौरची घटना घडते. आता उपसौर म्हणजे जेव्हा पृथ्वी सूर्याच्या जवळ असते, आलं लक्षात. त्या उलट जेव्हा पृथ्वी
सूर्याच्या दूर असते त्याला काय म्हणतो आपण, तर लक्षात ठेवजा अपसौर. तर लक्षात ठेवजा उपसौर आणि अपसौर, उपसौर आणि अपसौर. आता समजून घ्या. आता समजा हे पृथ्वी फिरत आहे, तर याच्यातच समजून घ्या तुम्ही. या हिशोबाने आपण काढतो म्हटलं तर लक्षात ठेवा असं आपण काढतो. हे मी एक समजण्यासाठी आकृती काढून देऊन राहिलो तुम्हाला, ठीक आहे ना, फक्त लक्षात ठेवा. आता बघा इतक्यात आली पृथ्वी. आता बघा पृथ्वी जेव्हा सूर्याच्या जवळ असते त्याला काय म्हणतो आपण, उपसौर. आणि पृथ्वी जेव्हा सूर्याच्या दूर असते त्याला काय म्हणतात, अपसौर. तर उपसौरची घटना 3 जानेवारी आणि अपसौरची घटना 4 जुलै. आशा करतो तुम्हाला चंद्रग्रहण, सूर्यग्रहण आणि चंद्रमा संबंधी माहिती समजली असेल. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.